हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. धन्यवाद. आपण ऋषी पवार यांना इथे वैद्यराच्या आतमध्ये ऐकत होतात. पुढे या क्रिकेटच्या रंगभरवी दुनियामध्ये जाऊयात, जिथे डॉक्टर मणिभाई देसाई चषकार्थ उर्वरिकांच्या नाईट प्रीमियर लीग 2026चं देखणं पर्व आपल्याला या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतं. मॅचकडे जातो. आजच्या दिवसातल्या तिसऱ्या क्रमांकाची एक मोठी मॅच आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. पहिलाच बॉल विरुद्ध दिशेने खेळलाय. आउटफील्ड मित्र बनलेले आहे फलंदाजाची आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो आनंदच्या बॅटमधनं सनसनी चौकार. कोतवाल गोलंदाजी मार्कवरती आपण जितेंद्र यांना इथे मैदानात शातमध्ये पाहतो. डिनाईटच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा खेळवली जाते आणि मी अनेक वेळा पाहिलेली आहे. संध्याकाळी ज्या संघांची मॅच राहिलेली नाईटमध्ये त्या संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीच करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इथे आपल्याला मैदानावरती पाहिलं. हा बॉल प्रॉपर बॅटवरती मिडल झाला नव्हता. तिथे एकदा मिळेल दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न इथे मैदानावरती केलेला आहे आणि बघता बघता 2 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या 2 धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातो. 6 धावा धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि बंधन आहे. तर बंधन असल्या कारणानं 2च खेळाडू घेऊन मात्र जितेंद्र यांना या षटकामध्ये गोलंदाजी करायची आहे. त्यामध्ये डिफ लॉंगॉन एक घेतलेला आहे. हा बॉल सुंदर फटका, परंतु फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तारेवरची कसरत करताय तोपर्यंत घेतली गेलेली एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. जे मित्र एकाच गाडीवरती फिरत होते, जे मित्र आपण पाहतो एकमेकांच्या क्रिकेटची चर्चा करत होते, तेच मित्र एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि अनेक वेळा आपण इथे पाहिलेलं. खरं तर लढाई असते म्हणजे अनेक वेळा मैदानावरती सात धावा धावफलक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हा बॉल पुढे सरसावण्याचा प्रयत्न विशाल धारक उभा आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला विशाल धारक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पॉवर प्ले हॅलो काय बोलू मी. हॅलो. अथर्व कड या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आहे. अथर्वशी आपण चर्चा करूयात. घरच्या मैदानावरती अथर्व आपण खेळत आहात. सामनाही खरं तर आपण पाहतो अडचणीमध्ये होता. इथे आपण जर पाहिलं काय स्ट्रॅटेजी होती, कारण पहिले 2-3 षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग अथर्वकडे आम्हाला पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर शांत झाला. हा मी बोलतो प्रश्नच विचारतो अथर्वला. प्रश्नच हॅलो हॅलो. त्यांच्याकडे माईक प्रश्न विचारतोय. अथर्व काय सांगशील? घरच्या मैदानावरती खेळतोय. अथर्व तुला काय म्हण. घरच्या मैदानावरती खेळतोय. मॅचही आपण खरं तर मैदानावरती इथे जिंकलेला आहे. काय सांगशील या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आणि अथर्वकडचा प्रवास आहे आम्हाला ऐका आवडेल. काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि घरच्या मैदानावरती मला थोडा कॉन्फिडन्स जास्त आहे नाही का, बाहेरच्या ग्राउंड्सपेक्षा. एवढंच फक्त. खरं तर घरच्या मैदानावरती खेळतो, परंतु अथर्वकड आता एक मोठा सुपरस्टार बनलाय. परंतु अथर्वकड सुपरस्टार बनण्या पाठीमागे कोणते खेळाडू आहेत, नवे तर असे कुठले मार्गदर्शक आहे? अथर्वकड यांच्या यशा पाठीमागे कोण असे खेळाडू राहिलेले आहेत की ज्यांनी आतापर्यंत नाही आहेत? ओके. 12 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं इथे मैदानाच्या मध्ये संपलेलं आहे. पहिलं षटक इथे मैदानावरती संपलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्या असता 12 धावा आहेत. दुसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल. शिरीष कांचन गोलंदाजी मार्कावरती आलेत. हा बॉल जागेवरनं अपुल केला. प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल नाहीये, परंतु तिथे झेल होऊ शकला असता. खेळाडू मला वाटतं खूप कॅज्युअली दिसले. तुम्ही ॲक्शन रिप्ले मध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. ज्यावेळी शॉट ऑन द पुलचा अटेम्प्ट केला त्यांनी, प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडलही मैदानावरती झाला नाही आणि फलंदाज मला वाटतं जे क्षेत्ररक्षक होते ना ते थोडेसे हुशाराने रिॲक्ट आहे. आपण खरं तर या ठिकाणी पाहू शकतो. पहा, शॉट ऑन द पुल केला आणि क्षेत्ररक्षक जे होते सुरुवातीला असं वाटलं की मी चेंडूपर्यंत जाणार नाही, परंतु त्यानंतर असं वाटलं की मी चेंडूपर्यंत जाईल आणि खूप कॅज्युअली झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये झेल तिथे मैदानावरती सुटलेला आहे.
13 धावा धावपलकावरती एक्सप्रेस चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये शिरीष कांचनचा. मी अनेक वेळा सांगितले, मगाशी चर्चा छिडली होती की जे खेळाडू एकमेकांच्याच गाडीवरती फिरतात, एकत्रच क्रिकेटच्या बाता डिस्कस करतात, आज ते मात्र एकमेकांच्या समोर आहेत. कारण प्रत्येकाला लढायचं. मी या जगामध्ये सांगितलं की प्रत्येकजण जिंकण्यासाठीच मैदानावरती आपले डाव टाकत असतो आणि ते डाव इथे मैदानाच्या आतमध्ये टाकताना साहेब आणि आदरणीय प्रवीणजी ननवरे साहेब यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि किरणदादा भंडारे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नो चोंडे आला आणि नो चेंडूवरती आलेला चौकार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. धावपल पुढे गेलेला आहे. 18 धावा धावपलकावरती आपण इथे पाहत आहोत. डेड चेंडूची घोषणा आहे. ICCचा 20व्या क्रमांकाचा हा नियम आहे. चेंडू टाकला तरी मृत असतो, नाही टाकला तरी मृत आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 20व्या क्रमांकाच्या नियमाची तरतूद मात्र त्यासाठी करून दिलेली आहे. आनंद चांगली बॅटिंग करतोय. फ्रीटचा बॉल आहे आणि शिरीष कशा पद्धतीने हाताळतील हे पाहायचं आहे. या सुंदर फटका जाग्यावर विरुद्ध देशाला फटका खेळलाय. आउटफील्ड मी मगाशीच सांगितलं की मित्र आहे फलंदाजांची. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सनसनी चौकार, 4 धावा. आनंदाकडे जिकडे तिकडे चोहीकडे नावाप्रमाणे आनंद बरसला इथे आणि धावपल पुढे जातो. धावपलक्यावरती 22 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक्सप्रेस होता, वेगावरती मात होता, धावची त्याची संधी होती तिथे मैदानावरती, परंतु डायरेक्ट हिट झालाच नाही. एक धाव मिळेल इथे मैदानावरती. लिग्बाईच्या माध्यमातून धावपल पुढे सरकतो. 23 धावा धावपलकावरती आहेत. डॉक्टर मनेभाई देसाई चषकार्थाचा उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग 2026 देखणं पर्व भरताना फुलताना तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. व्रत घेते सेवेचे अश्रू पुसता यावे आणि देत्या देत्या ह्या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे असे दानशूर हात खरं तर या स्पर्धेमध्ये लाभले आणि मग मात्र मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा तुम्हाला आपण पाहतो इथे मोठ्या प्रमाणावरती संपन्न होताना पाहायला मिळते. एकदा मिळेल. एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकली असता 24 धावा इथे मैदानावरती आहे. सायंकाळचं सत्र आहे आणि विशेष म्हणजे आपण पाहतो खरं तर सायंकाळच्या सत्रामध्ये देखील आलेले तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. 24 धावा धावफलक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. 8 चेंडूमध्ये 19 आनंद यांच्या बॅटमधलं सुंदर बॉल होता. जागेवरनं कव्हर पॉईंट फोडायचा होता. वेगाने मात दिली आणि त्याचबरोबर 2 षटकांचा खेळही संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तोरणा टायटन्स हा संघ मैदानावरती जर नजर टाकली 24 धावा आहे. चोवीस धावा धावपलक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तो 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आहे. आता या 2 षटकानंतर काय होईल तर 5 क्षेत्ररक्षक घेऊन गोलंदाजांना गोलंदाजी करायची आहे. त्यामुळे यादी आपण जर पाहिले 2 षटकामध्ये की 2च खेळाडू घेऊन गोलंदाजी करायची होती. त्यामुळे इथे आता पहा 3 गोलंदाजांना घेऊन गोलंदाजी करायची आहे आणि तिसऱ्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होईल. आर्या तांबे यांना आपण इथे आता गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. खरं तर मी पहिल्यांदा पाहतो आणि मागाशी मी थोडीशी चर्चा केली. आदरणीय रवी वनसुडे सर आमच्यासोबत होते, त्यांच्याशी थोडीशी चर्चा आम्ही छेडली की आर्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण आर्यालाच इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. 24 धावा धावपलकावरती आहे. अजिंक्य क्रिकेट अकॅडमीमध्ये आपण पाहतो खरं तर ते क्रिकेटचे धडे घेते आणि ते क्रिकेटचे धडे घेत असताना आपण पाहतो मला वाटतं लेदरच्या माध्यमातून एक खूप चांगली कामगिरी ती करते. विजयजी तांबे यांच्या माध्यमातून आर्या आपल्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. खरं तर अलीकडे जर आपण पाहिलं महिला कुठे कमी राहिलेल्या नाही आहेत आणि आपण जर पाहिले पहिल्यांदा भारताच्या पुरुषांना जे जमलं नाही ना ते मात्र आपण पाहता हरमनप्रीत कौरच्या सेनेने दाखवून दिलं. फटका फसला विरुद्ध दिशेला आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक उलट्या पावलाने पळाला तिथे
एक तर धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती असणार आहे. आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय आर्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी, कामगिरी पाहण्यासाठी, हे क्रिकेट पाहण्यासाठी आपण पाहतोय तमाम महिला वर्ग देखील या ठिकाणी समोरच्या गॅलरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्व महिला वर्गांचं देखील महिला कक्षातनं आम्ही पुन्हा एकदा या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. हा बॉल हलक्या हातानाशी खेळण्याचा प्रयत्न इथं मैदानाची चर्चा छिडली होती. मी हरमनप्रीत कौरच्या टीमने आपण पाहतो खरं तर करामत केली आणि भारताला 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जो खरं तर आत्तापर्यंत आपल्याला जमलं नव्हतं ते मात्र हरमनप्रीत कौरच्या खऱ्या अर्थानं संघाने दाखवून दिलं. आणि विशेष म्हणजे आर्याची गोलंदाजी पाहता भवितव्यातून आपण पाहतो भविष्यामध्ये देखील आपल्याला नक्कीच आर्या त्या मैदानावरती पाहायला मिळेल, परंतु त्याआधी ह्या मैदानावरती तिला जिंकायचं आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअरलीमध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आलेला आहे. एक धाव इथं मैदानावरती आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. 27 धावा धावपलकावरती आहे. थंबे थंबे तळे सासे एक दुःख से कुछ चलना वाला नहीं है. लगाने पडेंगे चौकर छक्के तभी तो बात बनने वाली है. षटकार चौकार तुम्हाला मैदानावरती खेळावं लागेल. मी अनेक वेळा सांगितलं की आजच्या जगामध्ये किल्ला बांधतो कोण त्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाही, तर आजच्या जगामध्ये किल्ला राखतो कोण त्या गोष्टीला खूप अर्थ राहिलेला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला लढायचं आहे आणि लढण्याशिवाय तुमचं काम इथे मैदानावरती होणार नाही. इथे लढण्यासाठी मात्र तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे. हा बॉल विरुद्ध दिशेला फटका असेल, नो मॅन्स लँड असेल आणि यावेळेस मात्र चेंडू सरळ डीप थर्डमॅन सीमारेषा ओलांडून बाहेर येतोय. आनंद यांच्या बॅटमधनं सर्वांनाच प्रफुल्लित करणारा सनसनी चौकार येतोय. चौकार इथे मैदानावरती आलेला आहे आणि या चौकाराच्या साह्यानं संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 31 धावा धावपलकावरती आहे. चांगला धावपलक आतापर्यंत आनंद यांनी त्या मैदानावरती गोळा केलेला आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन क्लीन बोल्ड आणि सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवल्यात. आर्या तांबेने विकेट मिळवली आहे आनंद नलवडेची. च्या माध्यमातून या विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि आपण पाहतो ऑन स्क्रीन सर्व महिला आहेत. आपण हात वरती करा, कॅमेऱ्यावरती आहात आपण महिला वर्ग, सर्वांनी हात वरती करा, तिथे कॅमेऱ्यावरती आहात. जयंत काकडे सर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो 200 रुपयाचं पारितोषिक आर्या यांच्यासाठी या ठिकाणी आहेत. तर विजय तांबे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक इथे असणार ऑन स्क्रीन. खरं तर क्रिकेट हा फक्त पुरुषांचा आहे, हा सगळ्यात मोठा गैरसमज होता. चला स्पीडअप करा विनंती आहे. परंतु क्रिकेट पाहण्यासाठी आमचा महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी डॉक्टर मणिबाई देसाई चषक अर्थात वरळी कंचन नाईट प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खूप चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. आर्याचं कौतुकच करावं लागेल आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती तोरणा टायटन्स संघ 1 गडी बाद 31 धावा धावपलकावरती आहेत. चला थोडंसं स्पीडअप करूयात आपण. 4थ्या क्रमांकाच्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होईल आणि आकाश लोणारी इथे गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतात. आकाश लोणारी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिल्याने सांगिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन ते इथे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. चांगली कामगिरी इथं मैदानावरती करावं लागणार आहे. तुम्ही डेमध्ये मॅच खेळत असता, परंतु लाईटमध्ये जर तुम्ही पाहता फ्लड लाईटमध्ये तुम्हाला गेम प्लॅन मैदानाच्या आतमध्ये बनावं लागतं. तुमचा ए प्लॅन फेल केला का तुमच्याकडे बी असावा लागतो, सी असावा लागतो, डी असावा लागतो, पार झेडपर्यंत प्लॅन असावं लागतात. आयुष्य जगत असताना तुम्हाला खरं तर आपण पाहतो चौकटीमध्ये जीवन जगावं लागतं, परंतु क्रिकेटमध्ये तुमच्याकडे ते प्लॅन वर्क करणं खूप गरजेचं आहे. हा बॉल येस मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अभंतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 32 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
खूप चांगली कामगिरी आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. मानाचे सन्मानाचे आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून खरं तर या स्पर्धेकडे सातत्याने आपण पाहत आलेलो आहे. ग्रामीण भागातल्या खेळाडूंना नवे तर या गावातला खेळाडू एका मोठ्या व्यासपीठावरती जावेत आणि उरळू कांचनचं नाव या महाराष्ट्राच्या नव्हे तर महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये न्यावेत ही प्रामाणिक इच्छा इथे आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये घेऊनच ह्या देखण्या पर्वाचं आयोजन आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी आपण पाहतो. मैदानावरती 32 धावा धावपलकावरती आहे. इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. परशुराम फुटबॉल अकॅडमीच्या माध्यमातून आकाश लोणारे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कारण आवडते खेळाडू आहेत आणि आवडते खेळाडूंना पाहण्याचा योग मात्र आपण पाहतो. तमाम उरुळ कांचनकरांना या स्पर्धेने खरं तर मैदानावरती दिलेत त्या सर्वांचा आपण मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करूयात. हा बॉल पुन्हा एकदा प्रेडिक्टेबल होतात. कधी कधी काय होतं, तुम्ही एकच फटका जर खेळला तर मग गोलंदाजही हुशार असतात. त्यांनी देखील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात, ते ओळखतात. अनेक वेळा आपण पाहतो ते ओळखतात की फलंदाज कुठल्या झोनमध्ये कामगिरी करतात आणि हेच आपण पाहतो कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. 32 धावा धावपलक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी. यादीचं षटक आर्यानं खूप षटक चांगलं टाकलं होतं आणि चांगले षटक टाकल्या कारणानं याही षटकामध्ये धावा थांबवताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल स्टेप आउट करून फटका खेळला. विशाल धारक आले चेंडूवरती. डीप लॉंग ऑफला एक धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सामना पाहण्यासाठी आपण पाहतो संघर्ष करिअर अकॅडमीचे ओनर लक्ष्मण खंडागळे सरांची उपस्थिती आणि स्वागत कराय एका बहारदार रुबाबदार राजेशाही फटकाने 6 धावा षटकार. आगमन झालंय. आर्या तांब्याच्या प्रत्येक विकेटसाठी सागराबा कांचन ओके युवा उद्योजक तसे युवा नेते सागराबा कांचन यांच्यातर्फे आर्या तांबे हिला 5,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. तर सागराबांना एक विनंती असेल, त्यांनी मंचावरती यायचं आहे. 5,000 रुपयाचं पारितोषिक आर्या आपल्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि आदरणीय सागराबा कांचन साहेब असे दानशूर हात आले की मग मात्र आपण पाहतो क्रिकेट थांबणार नाही. अनेक क्रिकेट तयार होतील आणि अनेक आर्या अशा तयार होणार आहेत. सागराबा कांचन आपणास विनंती असेल, आपण मंचावरती यायचं आहे. कृषल लोंढे यांच्या अर्धशतकासाठी नाना गोरे साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 39 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकाचं षटक इथे प्रगती पथावर धावपलक थांबलेला आहे. इथून तुम्हाला धावपलक मैदानाच्या आतमध्ये गोळा करायचा, त्याशिवाय तुमचं काम मैदानावरती होणार नाहीये. एक धाव मिळेल डीप लॉंगॉनला. एका धावेबरोबरच संघाचा धावपलक पुढे जातोय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती तोरणा टायटन्स हा संघ 1 गडी बाद 40 धावा आहेत. चाळीस धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा मला वाटतं आर्याकडेच चेंडू इथे मैदानावरती सोपवलेला आहे. मांडलिक कहाणी यशाचे आधार मांडायचा राहून गेला. मांडलिक कहाणी यशाचे आधार मांडायचा राहून गेला. प्रशंसा झाली पडद्यावरल्या कलाकारांची, परंतु तू पडद्यामागचा नट सम्राट मात्र राहून गेला. आर्याने अफलातून गोलंदाजी खरं तर या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि आपण पाहतो पुन्हा एकदा तीच गोलंदाजी मार्कवरती आहे. एक षटक टाकलं आर्याने आणि 7 धावा खर्च करत असताना एका फलंदाजाला बाद करण्याची किमया त्यांनी इथे मैदानावरती केली. वैयक्तिक दुसरा सांगे 5व्या क्रमांकाचे षटक घेऊन आले. जमिनी समांतर फटका आहे. विशालधारक आहे त्यामुळे खूप कमी वेळा करताना आपल्याला विशालधारक पाहायला मिळतात. तिथे
2 धावा मिळतील आणि या 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 42 धावा आहे. एकरी दोरी धावाने तुमचं काम मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये. इक्का दुक्का सा कुछ चलने वाला नाहीये. लगाने पडेंगे चौकर छक्के तभी तो बात बनने वाली आर्या है. तांबेच्या प्रत्येक विकेटसाठी मोहन कोदळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 42 धावा धावपलक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. पारितोषिकांची खैरात आहे. बॅक टू द बॉलर. आपल्या साथीदारा हिट केलं नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय इथे लोंढे साहेबांनी. कुठली धाव इथे मैदानावरती नाहीये. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. अफलातून गोलंदाजी विशेष म्हणजे आपण पाहतोय डॉक्टर मणिभाई देसाई चषकाचं एक देखणं पर्व इथे मैदानावरती आणि मला वाटतं एकमेव आर्या असेल की ज्यांनी या मैदानावरती आपण पाहतो खूप चांगली कामगिरी केलेली आहे. हा बॉल पुन्हा एकदा, परंतु यावेळेस मात्र मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतायत. अवांतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे आहे. याच अप्रतिम कामगिरीसाठी आपण पाहतो सागराबा कांचन साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो आर्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी मगाशी सांगितलेलं की पाठीवरती हा ठेव फक्त लढा म्हणणारे आपण पाहतो व्यक्ती खूप कमी असतात, जे प्रसिद्धीपासून नेहमीच मागं असतात. आणि खरं तर सागर साहेब आम्ही तुमचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. 43 अवांतर धावेबरोबरच संघाचा धावपल 43 धावा धावपलक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतो. फुल टॉस आणि मला वाटतं याची वाटच पाहत होता इथे चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं निघालाय. आसमान दाखवत षटकार. या षटकाराबरोबरच संघाचा धावपलक आपण पाहतो इथं मैदानावरती पुढे जातो. 49 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक न पडे हातोडे के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. तुम्हाला संघर्ष हा मैदानावरती करावा लागणार आहे. मी अनेक वेळा सांगितलं पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पाय राहून उभं राहता आलं पाहिजे. स्टेप आउट करत सुंदर फटका पदरालितेचा कलात्मकतेचा आविष्कार. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा बहारदार षटकार. लोंढे साहेब सेट ऑन फायर. पूर्ण होत आहे. 55 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आर्याच्या षटकामध्ये धाव्यांची उधळण झालेली आहे. हा बॉल पाठीमागे सरकत फटका खेळला, जमिनी समांतर असेल. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती येतील, फेकी करतील, तोपर्यंत 1 धाव आहे आणि एका धावीबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 56 धावा धावपलकावरती आहे. 56 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानावरती असेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये मात्र थोड्याशा जास्त धावा अरे यांच्या माध्यमातून खर्च करताना आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू टाकायचा आहे. या शेवटच्या चेंडूमध्ये आपण पाहतो कशी करामत ती मैदानावरती करेल. डीप एक्स्ट्रा कव्हर होता, त्याला मात्र आपण पाहतो मला वाटतं रिव्हर्सचा जो फटका खेळला यादी निखिल कोतवाल, तो फटका थांबवण्याचा प्रयत्न, त्यामुळे क्षेत्ररक्षक तिथे उभा करून ठेवला, कव्हर आतमध्ये बोलवलं आणि बॅकवर्ड पॉईंटही आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये बोलवताना तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. हा बॉल स्टेप आउट करे फटका खेळलेला आहे. सुंदर फटका, विशाल धाराकारी लॉंग ऑन, दोघांमधली दरी भेदली आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. सनसनी चौकार 4 धावा. षटकांच्या समाप्तीनंतर तोरणा टायटन्स हा संघ 1 गडी बाद 60 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन आपण पाहतो आपल्या सर्व महिला वर्ग ज्या सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्या सर्वांना आपण पाहतो. खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात कव्हर केले जातं टेनिस क्रिकेट डोटेंचे. खरं तर आपण पाहतो हीच खासियत राहिलेली आहे. महिलांच्याही चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो धकाधकीच्या जीवनामधून संसारातून थोडं बाहेर येत आम्ही खरं तर क्रिकेट एन्जॉय करू शकतो. आणि समोर जर आपण पाहिलं उरुळकांचे जेनेरिक मेडिकल जे आहे सौभाग्यवती
अक्षता अक्षय कांचन पाटील ताईंच्या माध्यमातून जो महिला कक्ष आहे तिथे सर्व महिला वर्ग देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्या सर्व महिला वर्गांचं आम्ही खरं तर डॉक्टर मणिबाई देसाई चषक उरुळ कांचन नाईट प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या खेळाडूला प्रचंड मागणी राहिलेली आहे आपल्याच हवेली तालुक्यातील शिंदवणे गावचा सुपरस्टार विशाल धारकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आपण महिला कक्षामध्ये आलो आहोत. या स्पर्धेविषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सौभाग्यवती सुरेखा राजेंद्र तांबे या स्पर्धेविषयी आपले 2 शब्द आपल्यासमोर मांडतील. आर्या तांबे माझी नात आहे आणि तिचा खूप आम्हाला गर्व आहे की ती सगळ्या मुलांच्या मध्ये एकटी मुलगी मॅच खेळते. त्यामुळं आम्हाला बी पहिल्यांदाच आम्ही इथे मॅच पाहायला आलो महिला सगळ्या. आणि तिचा ते बॉलिंग करताना आम्हाला एवढा गर्व होतो की काय बोलावं तेच मला बी आता कळत नाही. इतकं म्हणजे इतकी छोटी आहे ती पण तिचा आनंद आता आमच्या बी याच्यामध्ये मावत नाही. आर्याबद्दल तुम्हालाच नाही तर संपूर्ण गावाला गर्व आहे कारण की UKNPL ही डे नाईटची स्पर्धा संपूर्ण मुलामध्ये ती एकटीच एक मुलगी आहे की ती ही स्पर्धा अतिशय धाडसीने खेळत आहे. तर इतर मुलींबद्दल तुमचं मत काय? खेळलं पाहिजे का ही स्पर्धा? बाकीच्या मुलींनी बी तिचं सगळं ते खेळाडूचं पाहून त्यांनी बी तिचा अनुभव घेऊन खेळलं पाहिजे. म्हणजे कसं मुली बी थोड्या मुलांच्या बरोबरीने पुढं जातील आणि त्यांना बी म्हणजे आपण मुलांच्या बरोबर ती खेळतो हे गर्व आला पाहिजे. असं म्हणजे त्यांना अभिमान वाटतो की आम्ही बी कुठं कमी नाही आहे. मुलांच्या बरोबर आम्ही सगळं खांद्याला खांदा लावून खेळणार. आणि बाकीच्या मुलींनी बी तिचा थोडंसं म्हणजे घेतलं पाहिजे की आर्या कशी खेळते तसं आम्ही बी पुढल्या वर्षी तिच्याबरोबर मुलींनी टीम बनवली पाहिजे आणि मुलींची एक टीम या उरुळी कांचनमध्ये आली पाहिजे खेळायला. असा प्लॅटफॉर्म म्हणजेच की आता डे नाईट स्पर्धा ही स्पर्धा दरवर्षी भरली गेली तरच युवा मुलांना किंवा युवा मुलींना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. तर तुम्ही या स्पर्धेविषयी तुम्हाला काय वाटतं की ही स्पर्धा सातत्याने दरवर्षी भरली गेली पाहिजे की नाही? हो, उरुळी कांचनमध्ये दरवर्षी मुलांचीच टीम भरते. मुलांची मॅच दरवर्षी होते आणि आता पुढल्या वर्षी मुलींची टीम झाली पाहिजे. आर्याचं सगळ्यांनी तिचं घेतलं पाहिजे अनुभव किंवा गुण सगळे घेतले पाहिजे. हो, इथं मुलींची बी स्पर्धा भरली पाहिजे पुढच्या वर्षी. सगळ्या मुलींनी तिचं थोडंसं घेऊन प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस करून पुढच्या वर्षी या उरुळी कांचनच्या ग्राउंडवरती खेळायला या. मी एवढंच सांगते सगळ्या मुलींना. आपण आता या ठिकाणी आर्या तांबेच्या आजीशी संपर्क साधला. या स्पर्धेविषयी त्यांनी अतिशय मनापासून आपल्याला शुभेच्छा देखील दिल्यात. युवा पिढीला किंवा युवा तरुण मुलींना सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आहे. तर माझं देखील सर्व तरुण मुलींना आव्हान असेल की बिंदास या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. काय फटकं खेळलं शुभम सिजलने आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल टॉप एज इथं मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आर्याली चेंडूवरती तिथे पहा 1 धाव इथं मैदानाच्या आतमध्ये 1 धावीबरोबरच संघाचा लेगबाईच्या माध्यमातून माफ करा धावफलक पुढे आहे. 67 धावा धावफलकावरती 6व्या क्रमांकावर षटक आहे. खरं तर आर्याची आजी आता आपल्यासोबत खरं तर मायक्रोफोनवरती जोडली गेलेली होती आणि खूप मोठा आदर्श खूप मोठा गर्व आणि काय असावा. विशेष म्हणजे आपण पाहतो सातत्याने महिलांना कमी लेखणारा हा देश होता आपला. परंतु अलीकडे आता जर आपण पाहिलं महिलांनी देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यामध्ये आर्याचं मी कौतुकच करेन. त्यांनी सांगितलं की सर्वांनी तिचा आदर्श घेतला पाहिजे आणि का घेऊ नये. यावेळेचा चेंडू एक्सप्रेस होता विशाल धारकचा. बॅटची बाहेरची कड असेल. 1 धाव तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबरच संघाचा धावफलक. तर आपण महिला कक्षामध्ये आपल्या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम महिला म्हणजे एक मुलगी आर्या तांबे ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाली. तिच्या मम्मीकडे जात आहोत. तिच्या मम्मीच्या प्रतिक्रिया या स्पर्धेविषयी किंवा तिच्या भावी क्रिकेटच्या आयुष्याबद्दल काय असतील? पुढे ते असेच प्रयत्न करत राहावं हीच इच्छा आहे आमची. बस तिला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. तिची मोठी मम्मी बोल. हो, आर्या तांबेसाठी तिने
देशाच्या टीममध्ये खेळावं ही आमची सगळ्यांची, घरातल्यांची, परिवाराची सगळ्यांची तिच्याकडनं अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करल अशी आम्हाला सगळ्यांना तिच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे, खात्री आहे आणि तिला शुभेच्छा पुढच्या तिच्या भविष्यासाठी. तुमच्याकडेच माईक राहू दे. धन्यवाद ताई. राहू दे त्यांच्याकडेच माईक राहू दे. पृथ्वीराज सर एक प्रश्न विचारतो मी. खरं तर किती वर्ष झाली आर्या प्रॅक्टिस करते? किती वेळा मला वाटतं का कोणत्या इयत्तेत असताना तिला आपण पाहतो सवय लागली आणि याच्या पाठीमागे आता मला दिसतंय तुमच्या डोळ्यामध्ये देखील आनंद अश्रू आहेत, परंतु या पाठीमागे किती वर्षाची खरं तर आपण पाहतो खरं तर प्रवास आहे आणि कुणी कुणी सातत्याने आर्याला अशा या प्रवासामध्ये आणि विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मला ऐकायला आवडेल. हा, ती 2 वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि ती बाहेर पिंपरीमध्ये पण जाते प्रॅक्टिससाठी आणि तिच्या वडिलांची तिच्यासाठी खूप हे करतात, ते त्यांच्यासाठी पाठिंबा आहे आणि आमचा सगळ्याच परिवारांचा, तांबे परिवारांचा तिच्यासाठी खूप पाठिंबा आहे. थँक्यू. खरं तर हा आनंदाचा क्षण आणि अर्थातच आपण पाहते सांगताना ऊर भरून आलेला आहे. खरं तर ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत आणि खरं तर आपण पुन्हा एकदा आर्याचं कौतुक करूयात. 6 षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता 68 धावा आपल्याला इथे मैदानावरती. विशाल धारक, काय करामत खरं तर विशाल धारकने इथे मैदानावरती केलेली आहे आणि विशेष म्हणजे विशाल धारकसाठी देखील एक अभिमानाची एक मोठी गोष्ट घडलेली आहे. आर्याच्या मम्मीला आपण एक प्रश्न विचारणार आहोत, सुवर्ण तांबे यास, की आर्याचं डेली रुटीन काय आहे? एक ती मुलगी आहे, शाळा चालू आहे, प्रॅक्टिस, परत सराव, परत अभ्यास, ह्या सर्वांचा एकंदरीत ती दिवसभराचा क्रम कसा लावते? सकाळी जाती प्रॅक्टिसला 6ला असू 7ला असू, मग तिकडनं आली का लगेच शाळेचं आवरती, शाळेत जाती, यायला 3:30 वाजतात तिला, मग थोडा वेळ आराम वगैरे करती, नंतर काय थोडा अभ्यास करती, थोडं TV बघती. पण क्रिकेटसाठी तिचं खूप म्हणजे मन जास्त त्याच्यामध्ये आहे, तिचं क्रिकेटमध्ये खूप तिला आवड आहे क्रिकेटची. हो, भेटतो ना आराम तिला. ओके, धन्यवाद. एकोणसत्तर धावा धावपलकावरती. तिसऱ्या पंचांकडे जायचं आपल्याला. मुख्य पंचांचा फेरचा कॉल आहे, तर आपण पाहतोय तिथे तर बॅटिंग टीमने मात्र तिसऱ्या पंचाकडे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. पाहूया तिथे आदरणीय देसाई साहेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण आर्या तांबेच्या क्लासमेट म्हणजे तिच्या मैत्रिणी संग संवाद साधणार आहोत. रुचा, आर्याचं क्रिकेटवर किती प्रेम आहे आणि अभ्यासावरती किती प्रेम आहे? खरं तर मी आर्याची क्लासमेट म्हणून तिला पाहिले की ती अभ्यासावर इतकं जास्त लक्ष नाही देत, पण तिला खेळायला खूप आवडते. ती ग्राउंडवर खूप ॲक्टिव्ह असते क्लासमध्ये राहण्यापेक्षा, जे की चांगली गोष्ट आहे आणि दुसऱ्या गर्ल्सनी तिच्याकडनं शिकून पण घ्यायला पाहिजे आणि मला खूप प्राऊड वाटतं तिच्यासाठी की ती इतकं छान खेळते. तुझ्या मध्ये कधी इच्छा होते का आर्याकडे पाहून की आपण पण क्रिकेट खेळावं किंवा आपण पण It's a fair ball. स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्हेट व्हावं? हो, तसं मला वाटतं की मला बॅडमिंटन आवडतं, सो मला असं वाटतं की बॅडमिंटनमध्ये खेळावं. ओके, आर्यासाठी सर्व गावकऱ्यांकडनं, परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. आर्यानं सर्वांची स्वप्नपूर्ती करावी, महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या टीममध्ये जाऊन तिने आपल्या गावाचा गौरव वाढवावा अशी सर्व ग्रामस्थांकडनं आणि खेळाडूंकडनं इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. हा बॉल मात्र यस मुख्य पंचाने मात्र खराब असल्याची घोषणा केली. अवांतर धावीबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 70 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 7व्या क्रमांकाचं षटक आहे. खरं तर धावपलक तुम्ही मैदानावरती 70 पाहिलं. निखिल कोतवाल 14 चेंडू खेळले, 14 चेंडूमध्ये 13 आहेत, तर विशाल गायकवाड आलेत जे आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू खेळले. सुंदर फटका जागेवरला कव्हरला पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला. खरं तर आता इथे चर्चा करताना आर्याच्या मैत्रिणीने सांगितलं मला बॅडमिंटन खेळायला आवडतं, परंतु इथं आता कधी कधी क्रिकेटमध्ये काय होतं तुम्हाला अन्य खेळ पाहायला मिळतात. जसा की सरांनी इथे फुटबॉल दाखवला.
आपण पाहतो एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकला. 71 धावा धावपलकावरती आहे. आता निखिल कोतवाल यांना बॅट फिरावं लागेल, कारण बराचसा वेळ झाले ते सलामीला आलेत आणि धावा इथे मैदानाच्या आतमध्ये जरी एक्स्ट्रा येत असल्या परंतु इथून धावपलक गोळा करावा लागणार आहे. अवांतर धावेबरोबर संघाचा धावपलक पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकला असता 72 धावा. मी अनेक वेळा सांगितले की क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलते. ती परिस्थिती तुम्हाला बदलायला दाखवावं लागतो, संयम दाखवावा लागतो तुम्हाला. तो पेशन्स सगळ्याच गोष्टी लवकर मिळत नाही आणि लवकर मिळालेल्या गोष्टी लवकर टिकतही नाही, ती लवकर तुमच्याकडनं निघून जातात. त्यामुळे मी अनेक वेळा सांगितलं की शांततेच्या काळामध्ये जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. सनसनी चौकार आहे. हसते हसते कट जाय रस्ते 4 धावा. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 76 धावा धावपलकावरती. माणसाला प्रत्येक ठिकाणी जिंकायचंय. म्हणजे आपण पाहतो जन्मल्यानंतर तो फक्त वा सुंदर फटका विशाल धारक आमच्या महिला वर्गांना मानवंदना देणारा बहारदार राजशाही फटका. शेणाचीच कपडे भंडाराचा नाद. चल फकड्या चल उचल की टाक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. उरळी कांचन नाईट प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेताना हा सर्व तरुण वर्ग या ठिकाणी पॅन्डलमध्ये बसला आहे. तर आपण मयूर काळे यांना प्रश्न विचारू की या स्पर्धेचं आपलं मत काय? खूप खूप छान स्पर्धा भरवली. गावातील सोबत गावाबाहेरील आयकॉन चांगली संधी दिलेली आहे. या स्पर्धेविषयी बोलायचं झालं तर अशा प्रकारच्या स्पर्धा वारंवार भरल्या पाहिजेत का? तुमचं काय मत आहे या स्पर्धेविषयी? हो, भरले पाहिजेत. गावातील युवकांना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आयोजक कमिटीबद्दल तुमचं मत? छान असं नियोजन आयोजन शिस्तबद्ध चालू आहे. रवी बडेकर आपणास एक प्रश्न विचारतो की बऱ्याच प्रकारच्या स्पर्धा या उरळी कांचनमध्ये भरतात. डे भरतात, म्हणजे काळभैरव चषक भरतो, UKPL भरतं, आता तरी 82 NPL नाईट स्पर्धा असते. तर या स्पर्धेमध्ये असं काय खास आहे की ही स्पर्धा सर्वांना पाहू वाटते आणि खेळू वाटतं? आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळं कॉन्फिल्ड डिसिजन वरती जावं लागेल सगळ्यांना आपल्याला. क्रिकेटचा आनंद बघायला भेटतो आणि नियोजन म्हणजे एकदम छान असं झालेलं आहे. बस सगळ्यांनी नाही का सौजन्य नाही का, म्हणजे सगळ्या गावकऱ्यांनी पण सपोर्ट केलेला आहे सगळ्यांना नाही का. सगळेजण चांगले खेळतात प्रेक्षक तुम्हाला एक आणि एक अशाच सोपा प्रकारे प्रश्न विचारतो. पुढे नियोजन राहावं असं आमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. प्रेक्षक बस आहेत सगळ्यांना मायक्रोफोनवरती. शुभेच्छा आणि थांबतो बस. 84 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला तुमची मिळते. काळे शेवटचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. मुख्य पंच वाईट चिन्हाची घोषणा करतात हवेली तालुक्यासाठी आणि खरं तर आपण पाहतो आपल्या गावासाठी आसपासच्या गावासाठी खूप शिवमजी काळे UKNPL नाईट स्पर्धा अतिशय भव्य दिव्य असं ह्या स्पर्धेचं नियोजन आहे. नाईटची स्पर्धा भरवणं ही काही सोपी गोष्ट नाही. जी कोणती स्पर्धा भरली जाते त्या स्पर्धेमागे देणगीदारांचं तसंच आयोजकांचं भरपूर असं डेडिकेशन असतं. तर देणगीदारांबद्दल तुमचं काय मत असेल की या स्पर्धेसाठी त्यांनी हातभार लावला पाहिजे का वारंवार? लावलाच पाहिजे ना, कारण खर्च काय थोडा आहे. केलेली मदत त्याच्यामुळं चांगलं केलेलं आहे. तसं हे नियोजन करायला यांना 3-4 महिने जातात. काही दिवसाचं नियोजन नाही आहे. त्याच्या मागे परिश्रम खूप मोठं आहे. त्याच्यामुळे नियोजन टीमला सगळ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळं आमचं पण एंटरटेनमेंट होते चांगली. नवीन नवीन प्लेयरला संधी मिळते. अशाच स्पर्धा तुम्ही घेत राहा. त्यांना शुभेच्छा सगळ्यांना. या स्पर्धेविषयी बोलायचं झालं तर ही स्पर्धा खंडित न पडता वारंवार दरवर्षी किंवा 1 वर्ष गॅप घेऊन होण्यासाठी देणगीदारांनी आयोजकांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. तर आयोजकांबद्दल जे त्यांचं डेडिकेशन आहे 4-5 महिने ते सातत्याने कष्ट करतात, कामधंदा सोडून थोडा वेळ या स्पर्धेसाठी देतात. तर त्या आयोजकांबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत? नाही, भावना चांगलेच आहेत. कारण ते एवढे परिश्रम घेतात त्याच्यामुळे त्यांना आपण सपोर्ट केलाच पाहिजे. आणि देणगीदार पण चांगले देणगी देतात त्याच्यामुळं काय हे नाही, गावात आपलं एक चांगला प्लॅटफॉर्म तयार होतोय. आसपास गावातले सगळे प्रेक्षक येतात, सगळे येतात बघायला. एक एंटरटेनमेंट होतं आणि व्यवस्थित स्पर्धा होते.
कुठेही काय गालबोट लागत नाही, व्यवस्थित सगळं होतं. हो, सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. पॅव्हलियनशी संपर्क साधला, प्रत्येक क्राऊडच्या आपण प्रेक्षकांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या. या स्पर्धेविषयी सर्वांनी भरभरून असं कौतुक केलेलं आहे. सर्व प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद. चौकार इथे मैदानावरती आला. चौकाराबरोबरच संघाचा धप्पल पुढे जातो. धप्पलकावरती 92 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. खरं तर आपल्या हवेली तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरं मैदानावरती जे विशालधारक गोलंदाजी करतात, महाराष्ट्रातून खरं तर प्रेसिडेंट कप इंडिया 2026ची मानाची स्पर्धा ITCF महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये शिंदवणे गावच्या सुपुत्राच्या आणि हवेली तालुक्याच्या महाराष्ट्र राज्याकडनं विशाल देवीदास धारक यांची निवड झालेली आहे त्या स्पर्धेमध्ये. खरं तर 20 ते 25च खेळाडू त्या स्पर्धेमध्ये ऑल महाराष्ट्रातून सिलेक्ट होतात आणि त्यामध्ये अभिमानाची गोष्ट अशी आहे की विशाल देवीदास धारक यांची प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या स्पर्धेमध्ये खरं तर निवड झालेली आहे. तमाम क्रीडा रसिकांकडनं आणि विशेष मध्ये डॉक्टर मणिभाई देसाई चषक, उरुळकांचे नाईट प्रीमियर लीग आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमकडनं विशाल सर तुम्हाला खरं तर पुढील प्रवासात मनपूर्वक शुभेच्छा असतील. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेबरोबरच संघाचा धप्पल पुढे गेलाय. धप्पलकावरती नजर टाकल्या असता 94 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे. खरं तर पाठीमागच्या दिवसामध्ये मी मजेशीर प्रश्न विचारला होता विशाल धारकला की सर फलंदाजी तुमची खूप उत्तम आहे, गोलंदाजी काय? तर त्यांनी मला प्रश्न सांगितले, सर तुम्ही अलीकडे माझी गोलंदाजी पाहिलेली नाहीये. आणि मला विशाल धारकनं मात्र ह्या सामन्यामध्ये उत्तर दिलंय. काय गोलंदाजी केली शिंदवणे गावच्या एक्सप्रेसनं. यावेळेचा चेंडू परंतु मला वाटतं कदाचित कॉमेंटेटर कस लागलाय. हॉटेल मूनलाईटच्या बॅनरला सलामी ठोकतो हा बहारदार, रुबाबदार आणि राजेशाही फटका. 6 धावा. खडा जो ठेवला होता मला वाटतं कदाचित त्या टोपीच्या खाली बर्फाचा खडा होता, तो वितळलाय. त्याने ज्वालामुखीचा उद्रेक केलाय आणि या षटकाराबरोबर तोरणा टायटन्स संघाचं शतक लागते धावपलकेवरती. 100 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतात. तर 21 चेंडूमध्ये 39 धावा निखिल कोतवाल. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खरं तर या खेळाडूने केलेली आहे. खरं तर असं म्हटलं जातं कानामागून आला आणि तिकट झाला, नुसतं तिकट झालं नाही, ते दे माय धरणी ठाय केलं. मैदानाच्या सर्व सीमारेषा तोडून टाकल्या, फोडून टाकल्या आणि आग ओकणारी फलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये निखिल यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. हा बॉल समोर पुढ्यामध्ये उडवले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दर्शक बनेल आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. सनसनी चौकार. 4 धावा.
युवा उद्योजक, युवा नेते तसेच जाणई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सागराबा कांचन यांची या ठिकाणी उपस्थित झालेली या स्पर्धेविषयी, या स्पर्धेवरच्या प्रेमापोटी त्यांनी आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी हजेरी लावले. तर सागराबांना पहिला प्रश्न असेल, या भव्य दिवस स्पर्धेविषयी तुमच्या भावना काय आहेत? खरं तर खूप आनंद होतोय. आपल्या उरुळीकांच्यासारख्या ठिकाणी नाईट मॅचेस UKPL म्हणजे आज या पंचकृषीमध्ये उरुळी कांचनचं एक चांगलं नावलौकिक होतं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आनंद होत आहे. वारीक अशा प्रकारच्या भव्य दिवस स्पर्धा भरवण्यासाठी आयोजकांना तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या देणगीदारांची भरपूर आवश्यकता असते. तुमच्यासारख्या देणगीदारांनी या स्पर्धेला जर कायम सहकार्य केलं तर ही स्पर्धा सातत्याने अखंडित पुढे जाऊ शकते. तर आयोजक या कमिटीसाठी तुमच्याकडे काय भावना असतील? खरं तर आयोजकाचे अगदी मनापासून कौतुक केलं पाहिजे. त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. कारण जे सगळे तुम्ही सगळे एकत्र येऊन या क्रिकेट मॅचेसचे आयोजन नियोजन करता हे फार महत्त्वाचं आहे. देणगी देणारे भरपूर भेटतील, दानशूर भरपूर भेटतील, पण अत्यंत प्रामाणिकपणे काम करून या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची पद्धत जी तुमची आहे हे तुमचा खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण करता. हा तुमचा खरा मोठा मोलाचा वाटा आहे. या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेची सुरुवात सचिन कांचन यांच्या माध्यमातून यांनी सुरुवात केली होती. फाउंडर ते आहेत या UKNPL नाईटचे. त्यांचं आयोजन म्हटलं की कुठलीही काटकसर नाही, अतिशय भव्य दिवस आयोजन असतं. सचिन कांचनबद्दल तुमच्या भावना काय आहेत? सचिन कांचनबद्दल म्हणजे खरं तर तो कांचन पाटील नसून एकदम अगदी पुण्यातील सदाशिव पेठ म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे अशा स्मित भाष्य आणि सर्वांना आपलासा करणारा. आणि खरं तर सचिन दादा आमचा मोठा भाऊ आहे. त्याच्याकडून खूप काही प्रेरणा घेण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्याचं एकदम बारीकपणे लक्ष असतं, काटेकोरपणे लक्ष आहे. आज मला त्यांनी फोन केला की कुठे गायब आहे. आज खऱ्या अर्थाने मी खरंच त्याला धन्यवाद देतो की त्याच्यामुळे मी इथं आलेलो आहे. आणि या पृथ्वीराजचा सुद्धा फोन आला की खरं गेलं पाहिजे. आणि त्याच्या विशेष म्हणजे आमचे मित्र संजू तांबे यांची मुलगी आर्या हिचा पहिल्या दिवशी गोलंदाजी सामना खेळत असताना गोलंदाजी पाहिली. खरंच ती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करते. तिची गोलंदाजी पाहण्यासाठी मी खरं या ठिकाणी आलेलो आहे. परंतु मी याच्या अगोदरच संपली, पण मी यूट्यूबवरती आता लाईव्ह पाहिली. खरं तर तिच्यामुळं या पंचकृषीमध्ये उल्लेखांच्या तरुण मुलींमध्ये एक उत्साहाचं वातावरण, तिच्याकडून प्रेरणा घेण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत की या क्रिकेटच्या सामन्यामध्ये मुली खेळू शकतात, पण मुलांसोबत मुलगी खेळती ही एक विशेष तिच्यासाठी एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. खरं तर ती मुलींच्या मध्येच खेळली तर चांगलं ते आसमान दाखवेल आणि तिच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे. आणि तिला मी पुन्हा तिचं अभिनंदन करतो आणि तिला धन्यवाद देतो. धन्यवाद आबा. उरुळी कांचनचे युवा नेते सागराबा कांचन यांची आपण या स्पर्धेविषयी प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर प्रवीण थोरात हे 2 शब्द आपल्याला विचारते. धन्यवाद पृथ्वीराज. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थिती देतात, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आणि या स्पर्धेची शोभा आणखीन वाढवत आहेत. तर सागर आबा, तुम्ही पण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि पुढील काळासाठी सुद्धा तुमचं असं सहकार्य सर्व टीमला लाभेल अशी अपेक्षा बाळगतो. थँक्यू. मॅचकडे आपण जातोय. 105 धाबांचा पाठलाग इथे मैदानावरती करायचा आहे आणि 105 धाबांचा पाठलाग करत असताना मात्र सलामीची जोडी मैदानावरती धावपलक 3 धावा दाखवतोय आपल्याला. चांगली कामगिरी आपण पाहतो इथे ऑन स्क्रीन आपण पाहतो. या स्पर्धेचे झळाल ते करंडक जे पाहता क्षणी प्रत्येक संघ मालकाला वाटतं माझ्या कॅबिनमध्ये असावं, प्रत्येक कर्णधाराला वाचावं की माझ्या आयुष्यामध्ये असा एक झळा त्या करंडक मी जिंकावं.
त्यासाठी मात्र तुम्हाला रविवारपर्यंत एक चांगले क्रिकेट खेळावं लागेल आणि अर्थात आपण पाहतो आज झळाळता करंडक जिंकण्यासाठी तुम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे. 3 धावा धावपलकावरती कोरेगाव मूळ एक्सप्रेसच्या या खेळाडूनं मैदानावरती एक चांगली गोलंदाजी केली. खराब बॉल इथे मैदानावरती असेल. अवांतर धावे बरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 4 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतो. याच मैदानावरती विशाल धारकच्या नावावरती शतक आहे आणि याच पर्वामध्ये आहे. हेही विशाल धारकला विसरून जमणार नाही, कारण कधी कधी काय होतं का आपण पाहतो जरी तुमचा फॉर्म वर खाली होत असतो, विशाल धारक एकदा का मैदानावरती पेटला की मग हो यावेळेचा चेंडू कदाचित झेल सुटलाय. येस, विशाल धारकला जीवदान आहे आणि ज्या फॉर्म मध्ये विशाल धारक आहे त्या फॉर्म मध्ये त्याला जीवदान देणं म्हणजे मित्रांनो यमाच्या घरामध्ये डोकून पाहण्यासारखं आहे. विशाल धारक काय करू शकतो मी सांगायची गरज नाहीये. आत्ताच आपण पाहतोय प्रेसिडेंट ऑफ इंडिया महाराष्ट्रातून 25 खेळाडू सिलेक्ट केले गेले प्रेसिडेंट कप इंडियासाठी आणि त्यामध्ये आपण पाहतो विशाल धारक यांचा यावेळेस मात्र वर्णी लागलेला. खाली बॉल राहिला, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. ही लढाई फक्त कोरेगाव मूळ विरुद्ध शिंदवणे अशी नाहीये, तर 2 ताकदवान खेळाडूंमध्ये ही लढत आहे. षटक क्रमांक पहिले टाकून मोकळा झाला शुभम. खर्च केल्यात केवळ 4 धावा आहेत. जबरदस्त कामगिरी आपण गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ते समीकरण बदलतंय. 42 चेंडू आणि 101 धावांचा पाठलाग करायचा आहे. 42 चेंडू आणि आपण पाहतो 101 धावा. इथे अजूनही सामना मैदानावरती इथे रंगले. क्रिकेटमध्ये कुठलाही धावफलक हा विजयाची खात्री देत नाही. पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया संघाने 434 बनवले, त्यानंतर आता असं वाटलं क्रिकेटचे महापंडितांना की साऊथ आफ्रिका खूप मोठ्या फरकाने आपण पाहतो इथे पराभव होईल, परंतु नियतीला वेगळेच मान्य होतं. 111 चेंडूमध्ये 175 ठोकून गेला हर्षल गिब्स आणि 3.5 तासामध्ये 434 धावांचा आपण पाहतो तिथे धुव्वा उडवून लावला. खूप लांब नेणार नाही. इंग्लंड विरुद्ध आपण पाहतो भारत, जेकब बेथल जोपर्यंत होता तोपर्यंत असं वाटलं होतं की आता मला वाटतं T20 मधली सर्वात मोठी धावफलक चेस होईल, परंतु तो बाद झाला आणि मग मात्र सामना भारताने जिंकला. तीच भारतासाठी फायनल होते. वाईट बॉल अवांतर धावे बरोबर संघाचा धावपल पुढे जाणार आहे. धावपलकावरती नजर टाकल्याचा 5 धावा इथे मैदानावरती आहे. आता ज्यावेळेस तुम्ही 100 पार धावपलक मैदानावरती करताना त्यावेळेस तुमचा पॉवर प्ले चेक या स्पर्धेसाठी आपल्या UKNPL या स्पर्धेतील पहिला महिला खेळाडू म्हणून आर्या तांबे ही पन्हाळा पॅन्थर्सकडनं खेळते. तिच्यासाठी युवा उद्योजक तसेच युवा नेते सागराबा कांचन यांच्यातर्फे 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी तिला प्रदान करण्यात येत आहे. तसेच आपले उरुळ कांचनचे माजी उपसरपंच सागरराणा कांचन हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. डिझर्व करते का डिझर्व करत नाही, कारण खरं तर आपण पाहतो खूप चांगलं क्रिकेट तिने मैदानाच्या आतमध्ये खेळलेलं आहे. खरं तर असं म्हटलं जातं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, परंतु बाळाचे पाय मैदानावरती दिसतात, नुसतं दिसत ही तर ते हातांची जादू आणि त्या जादूमध्ये आपण पाहतोय की आर्या यांनी केलेला चमत्कार आणि त्यासाठी आपण पाहतोय यस विशाल धारक स्पेशल चेंडू सरळ सीमारेषेच्या काय 10 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळाली. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 11 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिलं माफ करा दुसरं षटक इथे मैदानावरती लिहिले जाधव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. हा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा कुठलाही पाटला चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग इथं मैदानावरती नाहीये. तर मी चर्चा छेडली होती ज्यावेळेस तुम्हाला 100 धावा मैदानावरती पार करायच्यात ना, तुमचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पाऊल कुठलं आहे, तुम्हाला पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटक आहे ना ते जिंकावं लागतील. पाठीमागच्या सामन्यामध्ये तुम्ही शरद अन्सारीला पाहिलं, खूप चांगली बॅटिंग करून गेले, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत. तिथे तो सामना थोडासा त्यांच्याकडनं निसटला. यावेळेचा चेंडू विशाल धारकने आधीच घरटं सोडलेला आहे.
धावचीताची एक मोठी संधी होती, परंतु संधीचं सोनं इथे मैदानावरती नाहीये. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो मैदानावरती. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू आहे. 37 चेंडू आणि 94 धावांची गरज आहे. 37 चेंडू आणि आपण पाहतो 94 धावांची गरज. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो कभी लढा नाही होता. लढण्याचा इतिहास आमच्या हरणे आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमच्या हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात मी उभा, नियतीला देखील मला पराभव करणं शक्य नाही. तुम्हाला लढावं लागणार आहे. सुंदर गोलंदाजी निलेश यांची. हा बॉल मुख्य पंच आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा अवलंब करतील. इट्स अ वाईड बॉल. अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 12 धावा धावपलकावरती आहे. थेंबे थेंबे तळे साचे एकेरे दोरे काम होणार नाही. हे विशाल धारक आणि त्यांच्या बरोबरच आपण पाहतो शंकर वायकर हे देखील मोठे खेळाडू राहिले. अनेक वर्ष खूप चांगले क्रिकेट आपण पाहतो शंकर वायकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळालं आहे. आज काय करतील. हा बॉल यस टिपिकल पॉवर प्ले फटका. स्कोअर कटचा दर्जेदार नमुना. चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेची माती कापत सरळ सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. आणि 89 धावांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 36 चेंडू आणि 89 धावा. मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे जर माहीत असतं तर शब्दांच्याही स्वाधीन झालो असतो. परंतु मग शब्दांनी लिहिली असती भलतेकडे मिरवणूक भलतेच दिशेला. शब्द म्हणजे अंत कौरव असतात. ओठात एक पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा. विशाल धारक मोठी रिपिटेशन आहे. सांगलीचं मैदान जिंकलं, कोल्हापूरचं मैदान जिंकलं, कोकणही जिंकलं या खेळाडूंना. आणि आज मात्र उरळ कांचनचं मैदान जिंकतो. फॉलोइंग सिप आणि चेंडू सरळ योगेश नाना सातपुते यांच्या बॅनरला मानवंदना देतोय. सनसनी चौकार 4 धावा. आणि याच विशाल धारकला आज मैदानावरती तुम्ही पाहता. परंतु शुभम कोरेगाव मूळ गावाची आपण पाहतो प्रोसेसिंग तुम्ही पहा. अलीकडे तुम्ही जर हवेली तालुक्यामध्ये आले तर हा असा एक संघ उरुळ कांचनच्या बरोबरीनं खूप चांगले क्रिकेट खेळ. मग ते अर्जुन थापा आपल्याला पाहायला मिळतं, गेसू थापा पाहायला मिळतं, महाराष्ट्र पोलीस काकडे साहेब पाहायला मिळतात. परंतु त्यांच्या बरोबरीनं शुभम शेजवळने खूप अफलातून कामगिरी केलेली आहे. अनेक मैदानं गाजवलेली आहे. आणि आज आपण पाहतो इथे आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करतायत. विशाल धारक, यू आर द ब्युटी. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चेंडू दिसला नसेल तर पुन्हा लाईव्ह मध्ये जा. tenniscricket.in ला आपण पाहतो नाव टाका आणि पुन्हा एकदा विशाल धारकचा हा फटका पहा. बहारदार षटकार. ओके रायगड एम्पायर्स दोन्ही संघाच्या कर्णधार टॉससाठी या. आणि आपण पाहतो विथ टीम लिस्टही तुमची असणं खूप गरजेचं आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार या इथे टॉससाठी. आपण पाहतोय 26 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. विरुद्ध दिशेला फटका. इथे पुन्हा एकदा दोघांमधली दरी. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. स्पीडअप करा. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर विशाल धारक यांच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी तेजसदादा राऊत साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 30 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतं. 32 चेंडू आणि अजून आपण जर पाहिलं 75 धावींची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये इथे असणार आहे. हा बॉल
विरुद्ध दिशेला खेळायचा मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवांतर धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकता 31 धावा. विशाल धारे एकदा का चालू झाला की समोर किती धावपल काय काही फरक पडत नाही. सीमारेषा किती आहे आणि गोलंदाज कोण आहे हे अजिबात खरं तर विशाल धारकला माहिती पडत नाही. परंतु तिथे समोर देखील तितकाच मोठ्या तालमीचा मोठा वस्ताद आहे आणि शुभम शेजवलचं देखील कौतुकच करावं लागणार आहे. खूप चांगली कामगिरी. मला वाटतं मी मगाशी तो लीडर बोर्ड पाहिला. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे शुभम तिथे. आणि काय हे आपल्याला पाहायला मिळतं, ऑफस्टिकच्या पलीकडे सरकले आणि चेंडू सरळ डिफाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. विशाल देवीदास धारक ऑन फायर. 4 धावा. वरती नजर टाकली असता आपल्याला पाहायला मिळतात 35 धावा. इक्वेशन बदलतंय, समीकरण बदलतंय. 31 चेंडू आणि अजूनही 70 धावींची गरज आहे. हा बॉल हलक्या हाताने आपण पाहतो. खरं तर चेंडू इथं खेळलाय. मोठ्या खेळाडूचं हे लक्षण आहे. मला वाटतं कदाचित शेवटचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये होता. ड्रिंक्स ब्रेक इथे मैदानावरती 3 षटकं संपलीत. धावपलकावरती 36 आहेत. तर अजूनही आपण पाहतोय 30 चेंडू मध्ये 69 धावींची गरज आहे. टॉस साठी या. झालं टॉस. गरज इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. गोळ्याच्या ढेपेला जशी मुंगळे चिकटतात त्या पद्धतीने मात्र खेळपट्टीला विशाल धारक आणि शंकर वायकर हे 2 फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चिकटलेले आहेत. कारण माहिती आहे इथून अजूनही प्रवास मोठा आहे. कारण 30 चेंडू आणि 69 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. 4थ्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होईल. कोणाकडे षटक सोपवलं जाईल. मला वाटतं शुभमचे 2 षटके संपलेले आहेत इथे. त्यामुळे नवीन गोलंदाज कदाचित गोलंदाजी ट्रॅकवर आणला जाईल का. आणि आनंद नलवडेच्या हातामध्ये चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये सोपवलेला आहे. 30 चेंडू आणि 69 धावींची गरज आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोय. मी अनेक वेळा सांगितलं की कबुतराला गरुड पंख लावता येतील परंतु गगन भरण्याचं वेड रक्तामध्ये असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही आणि ते वेड तुमच्या रक्तात असल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येणार नाही. क्रिकेट हा फार वेड्या लोकांचा खेळ आहे आणि असं म्हटलं जातं की वेड लोकच इतिहास घडवतात आणि त्या वेड्या लोकांचा इतिहास शहाणे लोक पुस्तकांच्या माध्यमातून वाचतात. वक्त ने मेरा थोड़ा सा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरे काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. विशाल धारे बरस तो स्कोर लेगला 6 धावा. टाकला असता 42 धावा धावपलकावरती आहे. हा बॉल सुरेख पद्धतीने आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. इक्वेशन बदलतंय. 28 चेंडू आणि 63 धावींची गरज आहे. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. कुणी मित्रांनो संघर्षाच्या दबावाखाली आपण पाहतो अक्षरशः उद्ध्वस्त होऊन जातं तर कुणी मात्र त्या संघर्षामध्ये मातीबल झाल्याशिवाय राहणार नाही. हा बॉल स्टेप आउट करून फटका खेळलाय. जमिनी समांतर फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतील. 1 धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे 43. खरं तर एक मोठा धावपलक तुम्ही चेस करता. मी अनेक वेळा सांगितलं संसार सुखाचा करायचा असेल तर नवऱ्याबरोबरच बायकोला देखील तितकीच मदत त्या संसारामध्ये करावं लागते. तेव्हा कुठे संसार सुखाचा होतो. आता इथे तुम्हाला 105 बनवायचे आहेत. त्यामुळे शंकर वायकर साहेबांना देखील बॅट मैदानावरती तळपावंच लागेल. चालवावे लागणार आहे. कारण अजूनही 27 चेंडू 62. तर आनंद नलवडे आपण पाहतो या षटकामध्ये काय करामत करेल. एक कुठला तरी ब्रेक तू मिळून देईल का त्यासाठी आपण पाहतो तिथे कोतवाल साहेब आनंद यांच्याकडे इथे मैदानावरती गेलेले आहेत.
हा बॉल फ्लिकचा फटका होता. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि मला वाटतं कदाचित वायकर साहेबांची पवित्र आहे की विशाल धारकला स्ट्राईकवरती आणायचं. एक धाव मिळेल. तुम्ही जर पाहिलं महेंद्रसिंग धोनी जगातला सर्वोत्तम फिनिशर होता, परंतु तुम्ही रोहित शर्माचा पहिले द्विशतकी इनिंग पहा. ज्यावेळेस रोहित शर्मा प्रचंड फॉर्ममध्ये होता ना, धोनीलाही मारता येत होता, परंतु तो फुलटॉस चेंडू देखील सिंगल काढून देत होता. कुठे थांबायचं आणि कुठे विश्रांती घ्यायचं हे ज्याला कळालं ना मित्रांनो, आयुष्याच्या ओळीच्या नावाला अर्थ आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. आयुष्य खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करा, विसरू नको वेड्या, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्नांती परमेश्वर. यावेळेचा चेंडू होता. अपील 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 केली तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु इथे आपण पाहतोय त्या अपीलचा कुठलाही परिणाम होणार नाही. दगडाच्या काळजाची पंचायत. आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय त्यांनाही माहिती आहे 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 44 धावा. आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय मात्र त्यांनी इथे मैदानावरती घेतला. तर मल्हारगड योद्धा या संघाला मात्र त्यांनी फलंदाजीला आमंत्रित केलेला आहे. 4 षटक मैदानावरती संपले. चला स्पीडअप करा, चला चला खेळाडू, चला विनंती आहे. 4 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्यास 44 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 24 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि आपण पाहतो 61 धावा असं समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे रंगलेलं आहे. साई इंदलकर आलेत आणि त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी तुषारप्पा रानवडे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 44 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. तर 24 चेंडू आणि 61. हा बॉल गुड गट टेक और ए सिक्सर देख. चेंडू सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वरती आहेत तर समीकरण बदलतंय. 23 चेंडू आणि 55 धावेंची गरज. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले के मेरे दोस्त कभी हार नहीं होती. खायलशील तुपाशी नाही तर उपाशी अशी फलंदाजी मैदानावरती चाललेली आहे. हा बॉल गुडघा टेकवत पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. स्कलेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आलेले आहेत. एक धाव तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो. 51 धावा, 22 चेंडू आणि 54 धावेंची गरज आहे. साई कशा पद्धतीने कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करतील हे पाहायचं आपल्याला. नावामध्ये साई आहे. वेट 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 त्यांना जाऊ देत, तिथं नो अपील आहे. 51 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 22 चेंडू आणि 54 धावेंची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल शॉर्टपिच पद्धतीचा होता. चेंडूचा बॅटचा चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग तिथे मैदानावरती नाही आहे. चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानावरती साई इंदलकर यांच्या माध्यमातून असणार आहे. 21 चेंडू आणि 54 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगताना तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू. तू ना रुकेगा कभी, तू ना थकेगा कभी. कर शपथ, कर शपथ. अग्निपथ, अग्निपथ. विशाल धारक लॉंग ऑनला फोडतोय. 6 धावा. करम बदलते मंडळी. 20 चेंडू आणि 48 धावेंची गरज आहे. 20 चेंडू आणि 48 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. एक महत्वपूर्ण लढत आहे. हा चेंडू आपण पाहतो विरुद्ध दिशेला, परंतु क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. एक तर धाव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 58. कुठून तरी आपण पाहतो पहिल्या विकेटची प्रतीक्षा आहे
आणि त्यासाठी आपण पाहतो प्रति डाव मैदानावरती टाकलेले आहेत. विशेष म्हणजे आपण पाहतो अनेक जे काही गेम प्लॅन होते, ए प्लॅन उद्ध्वस्त केले, बी प्लॅन उद्ध्वस्त केले, सी डी सर्वांना उद्ध्वस्त केलं विशाल धारक आणि शंकर वायकरनं. तर इथे मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धा संघाकडे असा कुठला वार आहे, असा कुठला डाव आहे ज्या डावाने पुन्हा एकदा मॅचमध्ये येईल, तो म्हणजे साई आहे. हा बॉल सुंदर फटका लॉंग लेगच्या डोक्यावरनं शंकर यांचा तांडव चालू झालाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चेंडू आणि 43 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. डोळाची लढत आहे. तुम्हाला मैदानावरती लढायचंय. 18 मध्ये 43 सर 18 चेंडू आणि आपण पाहतो 43 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी जाएगा, रूट करना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. 18 चेंडू आणि 43 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती खुर्शील लोंढे आपण यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 18 चेंडू आणि 43 नावाप्रमाणे संघाला खुश करायचं असेल तर चांगली गोलंदाजी इथे मैदानावरती त्यांना करावं लागणार आहे. 18 चेंडू आणि आपण पाहतो 43 धावेंची गरज आहे. लाईट लावू नका समोर, मोबाईलची लाईट दिसते बंद करा. समोर समोर मिड विकेटला तुम्ही दोघंही बसलेले, लाईट बंद करा. ती पाठीमागे आहे का? मला वाटतं पाठीमागे गाडीची लाईट आहे. कळवा पाठीमागे ज्यांची गाडी चालू आहे त्यांना सांगा. 18 चेंडू आणि आपण पाहतो 43 धावेंची गरज आहे. विशाल धारक इथे मैदानावरती बरसतोय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. शिंदवणे गावचा टार्जन बरसतोय इथे 6 धावा. अडुसष्ट धावा धावपलकावरती आहे. खरं तर मला वाटतं एक शतक आलं त्यानंतर थोडासा बॅड फॉर्म मध्ये होता, परंतु फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज ऑलवेज परमनंट. तो विशाल धारकनं मैदानावरती दाखवून दिला. 68 धावा धावपलकावरती. तर अजूनही आपण पाहतोय 17 चेंडू आणि 37 धावेंची गरज आहे. विरुद्ध दिशा फटका. वॉटर स्टॉप काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. अविनाश नावाची चीनची भिंत उभी होती तिथे. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण आहे. निर्धाव चेंडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय आणि समीकरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 16 चेंडू आणि 37 धावा. ही 7 जर गोलंदाजाला मिळालेली मित्रांनो तर मग मात्र या धावा देखील अडचण निर्माण करणाऱ्या पन्हाळा पॅन्थरच्या संघासाठी. जसा निर्धाव चेंडू गेला तसा पुन्हा एकदा इक्वेशन बदललंय. शेवटचे 16 चेंडू आणि 37 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आणि दोघांनाही टाटा गुड बाय करत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 13 कमाल तू ही जाने मुझे सब कुछ कमाल धावायला लागता. विशाल धारकचा पुन्हा एकदा कलात्मकता दाखवणारा चौकार. बरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 72 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावेंची उधळण आहे. जबरदस्त कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. यावेळेचा चेंडू फटका फसला मैदानावरती. झेल झेल सुटलाय. मित्रांनो देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. झेल सुटलाय तो साधा सुद्धा नाही. विशाल धारकला जीवदान आहे आणि विशाल धारकला जीवदान देणं म्हणजे स्वतःची चिता स्वतःच्या हाताने पेटवणं. 72 धावा धावपलकावरती. काय सर 72 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
विरुद्ध दिशेला फटका इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मुख्य पंचांकडे मला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. 26 चेंडू मध्ये अर्धशतक विशाल देवीदास धारक. काय लढलं मैदानाच्या आतमध्ये. समीकरण मैदानावरती आपण पाहतो इथे बदललेलं आहे. त्याला माहिती आहे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे बॅटवरती नाही अजिबात केलेली नाही. कारण 13 चेंडू आणि 32 धावा. परंतु इथे आपण पाहतोय षटकामध्ये जरी धावा आल्या असल्या, परंतु लोंढे साहेबांचे मी कौतुक करेल. खूप चांगली गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. 13 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजाकडे 6 चेंडू असतात आणि इथं तो 6वा चेंडू मला वाटतं वरदान म्हणून येईल का पाहायचं इथे. आणि तो चेंडू टाकायचा आपण पाहतोय. शंकर वायकर या संघाच्या नेत्याला जे 9 चेंडू खेळलेत 18 धावांवरती इथे मैदानावरती असणार आहे. बॅटची बाहेरची कड आणि मी आधीच सांगितलं होतं 5 चेंडूवरती फलंदाज काय करतो त्या गोष्टीला अर्थ राहिला. 1 चेंडू आणि गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती हास्य. बिग विकेट इज गॉन. संघाचा नेता थांबलाय. शंकर वायकर यांचा खेळ थांबलाय. मॅच मध्ये पाहायला मिळतोय 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि आपण पाहतो 32 धावा. सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रंगलेला आहे. बारा चेंडू आणि आपण पाहतो 32 धावांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. अजूनही सामना दोन्ही संघामध्ये आहे. दोन्ही संघाकडे डोलायमान परिस्थितीमध्ये हा सामना मैदानावरती येऊन ठेपलेला आहे. तर गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण जर पाहिले इथे अनंत नलवडे आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. विशाल धारक तंबूच्या असलेला आनंदाला पारावर उरलेला नाहीये, कारण हा खेळाडू इथून सामना घेऊन जाऊ शकत होता. बिग विकेट इज गॉन. संघाची शेवटची आपण पाहतो आशा देखील मावळलेली आहे. चेंडू फटकार या काळाचं आयुष्य असरे डोंगर धावांचा निरंतर आठवण राहिली. इथे कना कनाला अरे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. चेक सर. आपण जाऊयात पन्हाळा पॅन्थरचे मेंटॉर सुनील भाऊ कासर्डे यांच्याकडे. 105 धावांचं आव्हान आपल्या संघासमोर आहे. संघासाठी करो किंवा मरोची स्थिती आपल्या समोर आहे. एका साईडने विशाल धारक एकाकी झुंज देत होता. आता आपल्या समोर 11 चेंडूमध्ये जे उर्वरित धावांचं आव्हान आहे, त्यासाठी कुठला बॅट्समन असा आहे की हे आव्हान सर करू शकतो? विशाल चांगलाच खेळला. आता आमच्याकडं अभिषेक खरात आणि मनोज लोणारी तेवढेच कॅपेबल आहेत. ते ह्या स्कोअर सहजरित्या पार करतील, काय प्रॉब्लेम नाही. विशाल धारक बाबतीत तुमच्या 2 शब्द काय असतील? विशाल धारक सारखा प्लेअर आमच्या टीममध्ये आहे, हीच आमची अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर आर्या सारखी आम्हाला जी मुलगी आमच्या टीममध्ये खेळली त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. पन्हाळा पॅन्थर्स ह्या नावाला कुठंतरी त्यांच्यामुळं चांद तारे लागले.
उर्वरित सामन्यांमध्ये तुम्हाला किती सामने जिंकल्यानंतर तुम्ही प्ले ऑफमध्ये सहभागी होऊ शकताल, त्याची काय स्ट्रॅटेजी आहे तुमची? आता इथून पुढच्या आजचा धरून सलग 4ही सामने जिंकायचेत. पहिले आम्ही 2 जिंकलेले आहेत, त्यामुळं 12 गुण मिळून आम्हाला टॉप 4 मध्ये जायची इच्छा आहे. ओके, धन्यवाद सर. जरी विशालधारक मैदानावरती बाद झाले असले ना, परंतु आपण पाहतो मनोज लोणावरीमध्ये आणि अभिषेक करतमध्ये ताकद आहे. परंतु आनंद नलवडे जिथे कमी तिथे आम्ही, मग ती फलंदाजी असू द्यात गोलंदाजी असू द्यात, काय षटक हाताळलं आनंद नलवडेने इथे मैदानावरती. पहा, अधुरे 9 चेंडू आणि 31 धावींची गरज आहे. सामना संपला असं अजिबात नाही. 1-2 मोठे हिट तुम्हाला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणणार आहे. परंतु समोर आपण पाहतो आनंद नलवडेची चेंडू आता फिरकीच्या पद्धतीने घर 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 फिरू लागलेला आहे आणि फलंदाजांना मात्र अडचणी मैदानाच्या आतमध्ये निर्माण करू लागलेला आहे. 8 चेंडू आणि 31 धावा आहे. षटकार चौकाराशिवाय तुमचं काम होणार नाही हे गोलंदाजांना देखील माहिती आहे. याही वेळेचा चेंडू होता. सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती या सामन्यातला सगळ्यात मोठा काटा दूर केला आणि तो म्हणजे विशालधारक होता. तो काय करू शकत होता मला वाटतं तमाम क्रीडा रसिकांना त्याने मंत्रमुग्ध करून सोडलं. परंतु चेहऱ्यावरती त्याची निराशा आहे की सामना अजूनही मैदानावरती संपला. 7 चेंडू आणि 31 आहेत. 7 चेंडूमध्ये 31 धावा असं समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. काय काय गोलंदाजी आनंद इथे मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. काना मागून आला, तिकड झाला, नुसता तिकड झाला नाही तर जाता जाता विशालधारक सारखा खूप मोठा मासा गळाला घेऊन गेलाय. 7 षटकं संपलीत. धावफलकावरती 74 आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि अजून आपण पाहतो 31 धाव्यांची गरज आहे. चला चला स्पीडअप करूयात. या गोलंदाज थोडंसं लवकर या, बॉलर या लवकर. पुन्हा एकदा चला चला चला, विनंती आहे स्पीडअप करा. 6 चेंडूमध्ये आपण जर पाहिले 31 धावींची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानावरती. एक वेळ असं वाटत होतं शंकर वायकर आणि विशालधारक जे 2 सलमीर मैदानावरती चांगली बॅटिंग करत होते ना, तिथे आपण जरी पाहिले ना वेन्स ब्रिंग्स टू म्हणजे वायकर साहेब थांबले आणि त्यानंतर पुन्हा एकदा धारक आपल्याला मैदानावरती थांबताना पाहायला मिळेल. जागेवरनं उडवला हा बॉल. डीप लॉंग ऑन मधनं दूरवरचा प्रवास. एकमेकांना कॉल करा बरं का खेळाडू. मी पुन्हा एकदा तुम्हाला ऑन करतो. एकमेकांना कॉल करत चला. एखादा झेल सुटल्याने काही फरक पडत नाही. तुमच्यावरती तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे एकमेकांना कॉल करत चला. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 76 आहे. 5 चेंडूमध्ये अजूनही 29 धावींची गरज आहे. 5 चेंडूमध्ये आपण पाहतो 29 धावा. आता तुमचा नेट रन रेट मॅटर होईल, त्यासाठी मात्र धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. टॉप एज शॉट, फाईन लेग आणि यावेळेस सुंदर झेल. मनोज लोणारीचा समतोल खेळ. 3रा धक्का आहे. चार चेंडूमध्ये 29 धावा असा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आता इथून जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये धावा थोडंसं अशक्य आहे, परंतु तुमचा नेट मात्र तुम्ही इथून सुधारू शकता. म्हणजे काही धावा जाता जाता तुम्ही जर बनवलं तर कामगिरी होईल. परंतु लोंढे साहेब ती कामगिरी करतील का? वेग होता, वेग मित्र बनला आणि चेंडू सरळ डिफाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. मुख्य पंचांचा इशारा. 4-4-4 चौकार. तीन चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 25 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये. मगाशी मी सांगितलं की चर्चा राहिली होती की लोंढे सरांनी आपण पाहतोय वृषाल जे आहे त्यांनी मात्र केवळ 11 धावांचं
षटक टाकला आणि तिचं प्रेशर भरलं. वाह, भन्नाट चेंडू. एक गेंद नाही त्या अक्का गोलात हा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. शेवटचे 2 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि आपण पाहतो 25 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी त्या मैदानावरती. हा बॉल जागेवरनं उडवलाय. लॉंग ऑन चेंडूच्या खाली आणि फलंदाजा. चला फलंदाज पळत जाऊयात आपण. बॅटर चला न्यू. आपण पार होता मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतात. आदरणीय प्रवीण गायकवाड सर आणि कंपनी तुम्ही लगेच सज्ज राहावर का. जसा शेवटचा चेंडू पडेल ना तुम्ही लाईनअप मध्ये मैदानावरती चला, कारण वेळेचं बंधन आहे आपल्याला. 81 एक चेंडू 24 आहेत. एक चेंडू आणि आपण पाहतो 24 धावांची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा खराब वाईट बॉल आहे. थांबा बच्चे कंपनी. लहान मुलं धूळ उडवू नका बरं का. लहान मुलं हा त्यांना सांगा. आता ते ऐकतील ते कुठपर्यंत आहे मोठा प्रश्न, परंतु सांगूयात आपण. हा यावेळीचा चेंडू फटका फसलाय आणि सामना मात्र या ठिकाणी तोरणा टायटन्स या संघाने जिंकलेला आहे.